एक प्रश्न मी विचारला, दोन प्रश्न मी विचारले, एक प्रश्न शहीर साहेबांनी विचारला. आपण आलो काय घेऊन आलो? त्यांनी सांगितलं दम श्वास. ठीक आहे, पण मी जो प्रश्न विचारला शहीर साहेब, तो उत्तर तुम्हाला नाही जमला, माझा मी सांगतो. असा एक ऋषी होता की त्यानं 12 वर्ष झाडपत्तीचा पाला खाऊन जगला. तो ऋषी कोणता? तर त्याचं नाव आहे सनक ऋषी. लक्षात ठेवा, सनक ऋषी आणि तुळशीचा पाला खाला त्यानं 12 वर्ष. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर. आता एका गाण्यामध्ये मी विचारलं, ध्यान जरा रखना पुराणों की बात है, दफ्तर खोलो अपना पुराण सवाल के नाते. ज्याच्यामध्ये काय म्हणतात, इंद्र गौतम ऋषी आणि त्या आल्यावर मऊ झाला म्हणून दुखी झाला. शेर साहेब आणखी उत्तरासुर का युद्ध हुआ इंद्रदेव से, भयानक संग्राम चला शक्ति पिपरगाव से. हे गेलं का? प्रश्न 3 विचारले तुम्ही गाण्यात, 3 तुम्ही एकच सांगला हो रमाजी. 2 बाकी आहे. सर कटा मुश्किल से तरसी नारी, क्या कारण देवता से हरदम वो करती लड़ाई. काऊन हे बोलले का शेर साहेब? मी 3 विचारले होते, 3 कळ्यामध्ये 3 प्रश्न, तुम्ही 2 एकच दिलं. हे उत्तर नाही, पण आता तरी भान ठेवा. हम भी भूल नहीं सकते क्योंकि क्या ही तुमसे वादा, हम भी भूल नहीं सकते क्योंकि क्या ही तुमसे वादा, उड़ते चिड़िया को पहचानती तू नहीं की माना. हम भी पहचान करने वाले हैं यार. तेरे मेरे प्रोग्राम की यार दूसरी डेज है यार. एक गाँव में तेरे मेरे प्रोग्राम की या मेरी दूसरी डेज है. पहला ही कार्यक्रम मेरा निशान के साथ हुआ था, क्योंकि मेरा दूसरा चांस है तुम्हारा सिंगल. तेरे मेरे प्रोग्राम की आज दूसरी डेज है. पता चलेगा आज किसका रावण मैच है. मगर दोनों में से एक को हारना पड़ेगा यार, दोनों में से एक को हारना पड़ेगा, नहीं तो उठा के दफ्तर ऐसे भागना ही पड़ेगा. ज्ञानानं शास्त्रामधून ज्ञानाची आपटाप ठेवली शेर साहेब आज. म्हणून निशाना करो पक्का, तीर चलाने से पहले निशाना करो पक्का, तीर चलाने से पहले कुश्ती खेली नहीं जाती हाथ मिलाने से पहले. रमाजी खाना खा के आए यार, हम भी खाए. आओ थोड़ा टेस्ट पर, अब मजा लेंगे यार. कुश्ती खेली नहीं जाती हाथ मिलाने से पहले, और खुद का भी दम देख लो दूसरे को हिलाने से पहले. बहुत दिन के बाद फंसी दोनों की जोड़, पता चलेगा कौन करता किसकी तोड़. आज आई यहाँ पर फैसले की घड़ी, और मजा देख लो दोस्तों आज होगी ज्ञान की खराबड़ी. आपटापती हुई शास्त्र म्हणून ज्ञाना म्हणून शेर साहेब गाणं सुंदर आहे का? शुद्ध बोलण्याने शुद्ध वाटते का. शेर साहेब काहीतरी दावा माझ्या बांधा. शुद्ध बोलण्याने तोंड वाटते का, तोंड वाटते का, ये न सामन्याले काऊन फाटते का, ये न सामन्याले काऊन फाटते का.
मी तुम्हाला म्हणणार नाही शेर साहेब, कारण गाणीच तशी आहे, शास्त्राची गाणी आहे आणि आधारी गाणं आहे. फालतू फालतू मी म्हणत नाही शेर साहेब, पण गाणंच तसं ऐका. कुठेही चालते, कोणाही माहिती नाही काही नाही. शाहीर मर्दाची धमक्याची नाही, शाहीर मर्दाची धमक्याची नाही. शेर साहेब, अरे मर्दाची शाहिरी धमक्याची नाही, हाय विद्वानाची चोणक्याची नाही. माघार घेईन असं वाटते का? कोण कोण आले म्हणलं होतं शेर साहेब? आणि माघार घेईन असं वाटते का? अरे जे नसता म्हणले तुझी फाट का, ते नसता म्हणले तुझी फाट का. शेर साहेब काय घरात अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा काय घरात आणि त्या दाय धरताना एकट्यामध्ये वार केला आणि त्या अभिमन्यूला मारला. कोण दाय धरताना? म्हणून तो शिवाजी जाणं पळाचा. त्यावेळेस अर्जुन आला, अरे सामने बोलाले ते टोन बाटते का, जन सामने आलेले का फाटते का. शेर साहेब म्हणजे गाण्याला आधार है. मैं दोष आपको नहीं बोलूंगा क्योंकि तुझे मालूम है यार. विठ्ठल शेर कौन चीज है आपको ही मालूम है, इसलिए मेरा कहना है. पकड़ लूंगा, गर्दन पढ़ने में हाथ छूटने नहीं दूंगा, पटक दूंगा नीचे, तुझे उठने भी नहीं दूंगा. वो शायरा मेरा नाही तर ब्रह्माजी म्हणे पामला विठ्ठल शेर
शाहीर साहेब जानस तसा आहे. समुद्र सांगा समुद्र ही सागर कधी आटते का. वाटत असेल शेर साहेब. नहीं नहीं हम खुद बनाते और खुद गाते. बरोबर आहे दोस्ता. गावास लागते का आमच्यावाली पाटील की खिची आली ना आमचे वस्तात गेले पण ज्ञान भरपूर दिलं ब्रह्माजी. समुद्र कधी आटते का नाही. समुद्र सागर कधी आटते का. अरे जनसामान्याले तुई पाट का. जनसामान्याले तुई पाट का. सुगा बोले नाले तोड पाट का. सुगा बोले नाले तोड पाट का. जनसामान्याले तुई पाट का. जनसामान्याले तुई पाट का. लड़ते लड़ते मर जाएंगे हम भी हार नहीं मानेंगे. लड़ते लड़ते मर जाएंगे हम भी हार नहीं मानेंगे. ऐसी मजूरी करने वाले के कनपट में डालेंगे ज्ञान से. शेर साहेब ज्ञानानं मारी फालतू नाही चाकू फिरन नाही हो. ज्ञानानं तत्वाने शास्त्रानं ऐका. संसार सांगा कधी ठाट का. संसार एकाएकी ठाट का. जनसामान्याले तुई फाट